काही स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अपेक्स आर्ट क्रिएशन या आपल्या आर्ट क्राफ्ट आणि DIY यूट्यूब चॅनलवर. आज आपण पुन्हा घेऊन आलोय DIY वटपौर्णिमा स्पेशल सिरीज. आज मी बनवणार आहे एक हेअर ॲक्सेसरी किंवा कमरेचा छल्ला, असा 2 in 1 DIY. चला तर मग बघूयात. सध्या हँडमेड ज्वेलरीचा खूप क्रेज आहे, तर म्हटलं ही वटपौर्णिमा हँडमेड स्पेशलच करूयात. असा पेपर बोर्ड घेऊन मी त्याच्यावर फ्री हँडने लोटस ड्रॉ केला. कमळ म्हणजे ट्रेडिशनल लुकसाठी परफेक्ट मोटिव्ह आहे. आणि शेपमध्ये त्याला असा कट करून घेतला. अशा 2 कलरचे फॅब्रिक घेतले, पण फॅब्रिक सॉफ्ट असल्यामुळे प्रॉपर फिनिशिंगसाठी मी असा पेपर फ्युजिंगने फ्यूज करून घेतला. बनवलेला कमळ त्यावर असा प्रॉपरली चिपकवून घेतला आणि थोडा वेळ त्याला सुकू दिले. बेस म्हणून वापरलेल्या फॅब्रिकवर थोडं अजून ब्राईट लुक येण्यासाठी थोडीशी ॲक्रेलिक पेंटने शेडिंग करून घेतली. माझ्याकडे परफेक्ट लोटस कलर फॅब्रिक नव्हता, म्हणून मी असा थोडा लाईट शेड घेऊन त्याला पेंट करून मला जसा हवा होता तसा करून घेतला. लाईफमध्ये पण प्रत्येक गोष्ट परफेक्ट फिट कोणालाच मिळत नाही, म्हणून आपल्याकडे जे आहे त्यालाच थोडं ॲडजस्ट करून घेतलं आणि थोडेसे रंग भरले की आपल्याला जशी हवी तशी कोणतीही गोष्ट आपण आपल्यासाठी परफेक्ट बनवू शकतो. लाइफ में कुछ भी परफेक्ट नहीं होता, उसे हमें परफेक्ट बनाना पड़ता है. आणि मग काय, बघता बघता आपला लोटस परफेक्ट तयार झाला, अगदी जसा मला हवा होता तसा. मग त्याला आणखी सुंदर बनवण्यासाठी थोडं डेकोरेट केलं. अशी मोतीवाली लेस माझ्याकडे होती, तर म्हटलं प्रत्येकी वेगवेगळा मोती चिपकवण्यापेक्षा थोडं स्मार्ट वर्क करूया, मेहनतही वाचते आणि वेळही. मग काय, लेस मधली मोती लेस अशी सेपरेट करून घेतली आणि पूर्ण लोटसला बॉर्डरने चिपकवून घेतली. तुमच्याकडे जर डायरेक्टली अशी मोती लेस अवेलेबल असेल तर तुम्ही तीही यूज करू शकता.
हे थोडे उरलेले डायमंड बीड्स होते, त्यांनीच थोडं डेकोरेट केलं. ज्यांनी माझी DIY बँगल्सची व्हिडिओ बघितली असेल त्यांना माहित असेल हे त्यातलेच काही उरलेले कुंदन आहेत. ज्यांनी ती व्हिडिओ नसेल बघितली त्यांनी नक्की जाऊन आत्ताच्या आत्ता व्हिडिओ बघा. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या कुंदन बीड्सने असा मस्तपैकी चिपकवून आपला लोटस तयार करून घेतला आणि मग छल्ला किंवा केसांना अडकवण्यासाठी असा जाड तारेने बेस तयार करून घेतला. अशी मोती लेस मी आणली होती, तिचे लटकन्स बनवले. हे सगळं सामान आजकाल मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. तुम्ही कोणत्याही ज्वेलरी मेकिंग शॉप मध्ये गेले तर हे सगळं भेटून जाईल. तिथूनच मी असे क्रिस्टल बीड्स आणि छोटे छोटे लोटस आणले. सगळ्याला असेंबल करून असे छान लटकन्स तयार करून घेतले. लोटसवाल्या लटकनसाठी मी असे वर 2 मोती अडकवून घेतले, जेणेकरून ते छोट्या बीड्स आणि लोटस मध्ये प्रॉपर डिस्टन्स राहावा. असे लटकन्स, लोटस आणि त्याचा बेस तयार केल्यानंतर असेंबली करायला घेतली. लटकन असे अडकवून घेतले, पण ते एकमेकांना ओव्हरलॅप करत होते. मग थोडी आयडिया लावून त्यातही असे मोती टाकून डिस्टन्स मेंटेन ठेवला.
बनवलेल्या लोटसच्या बॅक साईडला असा बेस आणि लटकन्स चिपकवून घेतले आणि अशा प्रकारे तयार आहे आपला सुंदर असा छल्ला. आपण हा हेअर ॲक्सेसरी किंवा ब्रॉच म्हणूनही यूज करू शकतो. तुम्ही हे ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.